and solar power. What is the answer? Now tell. C. Ministry of New Renewable Ministry Energy. of New and Renewable Ener- Energy. Okay. Next, which among the following have large amount of installed grid interactive renewable power capacity in India? Wind power. Wind power. Wind power. Wind power. Wind power. Next, the world first 100% solar powered airport located at Cochin, Cochin, Kerala, Kerala. Kochi, Kerala. Bengaluru, Karnataka, Chennai, Tamil Nadu, Mumbai, Maharashtra. Cochin, Kerala. Kochi, Kerala. Cochin, Kerala. Okay. Which of the following is not under the Ministry of New and Renewable Energy? Large Ministry of hydro. Large head. Large hydro. Large Hydro. Large. Next, where is the largest wind farm located in India? Jaisalmer, Jaisalmer Rajasthan. Wind Park, Rajasthan. जैसलमेर राजस्थान. जैसलमेर वाईन पार्क राजस्थान. सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा हे काय जैसलमेर वाईन पार्क राजस्थान. नेक्स्ट, कुठला आहे राजस्थानला विंड फार्म लोकेटेड इन इंडिया? वेअर इज द लार्जेस्ट विंड फार्म लोकेटेड इन इंडिया? राजस्थान. जैसलमेर वाईन पार्क राजस्थान. नेक्स्ट, द कमर्शियल सोर्स ऑफ एनर्जी आर. द कमर्शियल Fossil सोर्स fuels, Fossil hydropower, fuel. and Fossil nuclear fuels, energy. hydropower and Hydropower nuclear and energy. nuclear. B. Correct. Next, non-commercial sources of energy are non-commercial. Non-commercial sources of energy. Wood, animal waste, Wood, and animal waste, and agricultural Wood, waste. animal waste, agriculture waste. and agriculture waste. Wood, animal waste and agriculture waste. हे काय झाले? Non-commercial. What is mean by commercial? What is mean by commercial? ज्याची एक्झॅक्ट प्राइस आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि नॉन कमर्शियल ज्याची एक्झॅक्ट प्राइस आपण देऊ शकत नाही, मार्केटमध्ये अवेलेबल नाही. नेक्स्ट, द प्रायमरी सोर्स ऑफ द एनर्जी आर. प्रायमरी सोर्स ऑफ द एनर्जी आर Coal, oil, Coal, and Coal, oil, uranium. oil, and and uranium. uranium. कोल, ऑइल अँड युरेनियम. हे काय झाले? प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी झाले. नेक्स्ट, द सेकंडरी सोर्सेस ऑफ द एनर्जी इज. आता कोल, ऑइल, युरेनियम हे सगळ्याला कळालं की प्रायमरी आहे. मग आता दुसरं आहे None of the सोलार, above. सोलार, विंड अँड वॉटर. आणि नंतर सी नन ऑफ द अबो. तर आन्सर आहे नन ऑफ द अबो. None of the above. काय करायचंय तुम्हाला? सबमिट करायचंय. आता बघा सगळ्यांनी, सबमिट केल्यानंतर एमसीक्यू टेस्ट 1 सब्जेक्ट PPP युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड. आता इथं काय बघायचं? व्ह्यू स्कोर. तर तुम्हाला किती मार्क्स पडले ते बघायचं. किती पडले इथं दिसते का? इथं कोपऱ्यात उजव्या साईडला दिसते का कोपऱ्यात? Yes, ma'am. हो. Yes, ma'am. किती आले पॉइंट्स? 10. 10. इथं दिसते. म्हणजे तुम्हाला मला विचारायची गरज नाही पडणार इथून पुढे. 10 आउट ऑफ 10 तुमचे PPP चे मार्क्स झाले. इथे तुमचं नेम, रोल नंबर बघायचा. इथं बघा, द मेन कंपोजिट ऑफ बायोगॅस. करेक्ट असेल तर ते करेक्ट येते आणि चुकीचं असेल तर तिथं क्रॉस येते. तर हे झाले तुमचे आन्सर्स. आता सपोज इथं आपण एखादं चुकीचं सोडवलं असतं तर तिथं क्रॉस आला असता रेड मध्ये. जिथं बरोबर आहे तिथं बरोबर येते आणि इथं व्ह्यू स्कोर येते. हे लक्षात ठेवा. तर कळाले आन्सर सगळे? ह्याच्यामध्ये आता कोणाचं काय कन्फ्युजन? यामध्ये कोणाचं काय कन्फ्युजन आहे आता कोणत्या क्वेश्चन मध्ये? No, ma'am. ओके, No, ma'am. झालं. हे एमसीक्यू टेस्ट 1 झाले. नेक्स्ट, No. now we will start our second chapter. Previous lecture we have seen connected load. Previous lecture we have seen connected load. What is mean by connected load? What is mean by connected load? सांगा. जे काही इन्स्टॉलमेंट जे काही इक्विपमेंट्स आपल्या घरामध्ये काय केलेत आपण? इन्स्टॉल केलेत आणि त्याची ऑलची जी काय आपण सम करतो, जे काही किलोवॅट मध्ये पॉवर आहे त्याची सगळी टोटल आपण सम करतो, त्याला काय म्हणायचं? कनेक्टेड लोड. सो इट इज द सम ऑफ रेटिंग पॉवर इन किलोवॅट ऑफ द ऑल इक्विपमेंट इन्स्टॉल इन द कंझ्युमर. अँड टोटल आपण कनेक्टेड लोड बघितला, ह्या सगळ्यांची बेरीज केली, 1340 वॅट आली. मॅक्झिमम लोड और पीक लोड बघितला आपण. इट इज द मॅक्झिमम लोड विच कंझ्युमर युजेस ऍट एनी टाइम. आपण कुठल्याही टाइमला यूज करू शकतो मॅक्झिमम लोड किंवा पीक लोड.
इट इज ऑलवेज लेस दॅन कनेक्टेड लोड ऑर इक्वल टू कनेक्टेड लोड. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अवरेज लोड पण आपण पाहिला. अवरेज लोड काय येतो? इट इज द रेशो ऑफ एरिया अंडर लोड कर्व डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स. हा जो आपण ग्राफ दाखवलाय त्याला लोड कर्व म्हणतो आपण. तर लोड वर्सेस टाइम ह्यात दाखवले आपण. एका साइडला एक्स ऍक्सिस वर टाइम दाखवले, वाय ऍक्सिस वर लोड आपण केलाय आणि पीक लोड आणि बेस लोडचं काय करायचं आपल्याला अवरेज काढायचं डिवायडेड बाय 2. तर हा झाला अवरेज लोड. तर अवरेज लोड कसा कॅल्क्युलेट करतो? एरिया अंडर लोड कर्व डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स किंवा 24 की जे काही नंबर ऑफ आवर्स घेतलेत ते इथे सपोज 12 घेतले असतील 12 नंबर ऑफ आवर्सनी डिवाइड करायचे. आता नेक्स्ट वी हॅव सीन नेक्स्ट काय व्हॉट इज मीन बाय लोड कर्व. आता लोड डिस्ट्रीब्युशन कर्व एक आहे आणि लोड कर्व एक आहे. तर जस्ट लोड कर्व आहे हा ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दिसतोय तो. तर तो काय आहे? लोड कर्व आहे. तर हा ग्रीन कलर मध्ये दिसतोय त्याच्यावरून काय कळतंय आपल्याला? ऍट 8 AM सॉरी आता हे मिड नाईट आहे 2 4 6 8 8 AM ला काय किती कर्व आहे तुमचा, सॉरी किती लोड आहे तुमचा, किती वापरला तुम्ही, किंवा लोड ऍक्च्युअल किती आहे 6 वाजता संध्याकाळी 6 मेगावॅट आहे. तर हे काय दिसतंय तुम्हाला? टाइम टू टाइम व्हॅरिएशन जे झालंय ते ह्याच्यामधलं दिसतंय तुम्हाला. कशामध्ये? लोड कर्व मध्ये. म्हणजे द कर्व शोईंग द व्हॅरिएशन ऑफ लोड ऑन द पॉवर स्टेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. जो काय एक कर्व असतो आणि जो कर्व व्हॅरिएशन तुम्हाला दाखवतो. कशाचं व्हॅरिएशन दाखवतो? लोड ऑन पॉवर स्टेशन. लोड पॉवर स्टेशनवरचा किती आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला काय म्हणायचं आपण? लोड कर्व म्हणायचं. सो द पॉवर डिमांड ऑफ डिफरंट कन्झ्युमर्स व्हॅरी अकॉर्डिंग विथ देअर ऍक्टिव्हिटी. जसं घर बदलेल तसं डोमेस्टिक जर घेतलं जसं घर बदलेल ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट नुसार हा लोड कर्व बदलू शकतो. इंडस्ट्रीमध्ये पण बघितलं तर लोड कर्व बघू शकतो. तर प्रिव्हियस लेक्चर एक डाऊट होता आपल्याला काय होता की कमर्शियल जे काय आपण वापरतो कमर्शियल ह्याच्यामध्ये कमर्शियल लोड वापरतो ऍज कम्पेअर टू कमर्शियल लोडचं युनिट रेट काय आहे? जास्त आहे ऍज कम्पेअर टू डोमेस्टिक लोड. तर ते काय आहे? तर ते का आहे? तर आता सपोज आपण गॅस एक्झाम्पल घेतलं. आपल्या घरातली टाकी आहे गॅस आणि एखादं बिझनेस चालू असेल, आचार्याचं काम करत असतील किंवा एखादं रेस्टॉरंट असेल त्यांची गॅस टाकी बघितली आपण तर दोन्हीमध्ये डिफरन्स असतो का हो काय? म्हणजे कोण सांगते? एका दोन मध्ये डिफरन्स असतो का? घरातली गॅसची टाकी सगळ्यांना माहिती, तुमच्या घरातली रेड कलरची ती किती किलोची असती? 14.5 हा 14.5 किलो. 14.5 किलो करेक्ट. आणि जी काय बाहेर वापरतो रेस्टॉरंट मधली शेगडी वगैरे बघितली असेल तुम्ही त्यांची किती असते? 19 तेवढीच असते. 19 असती. करेक्ट 19 असती. तेवढीच नसती 19 असती. आता एखादा डोमेस्टिक यूज मधला एखादा आपण जर डोसा वगैरे खायला गेलो तर त्याची एखाद्या छोटी असते. म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये हे करतात हॉटेलमध्ये वगैरे तर त्यांची जे काही गॅसची टाकी असते ती 19 किलोची असते. मग आता आपण जी घरात 14 किलोची वापरतोय त्याच्यातून आपल्याला काय फायदा होतो का? तो कशासाठी आपण वापरतोय? तो ती जी इलेक्ट्रिसिटी आहे, सॉरी इलेक्ट्रिसिटी नाही, आता हे गॅस जो आहे आपण तो कशासाठी वापरतो? आपण आपल्या यूज साठी वापरतो. पण जे रेस्टॉरंट मध्ये जो गॅस आहे तो कशासाठी यूज करतात? ते त्याचे सुद्धा रेट वेगळे असतात. तर ते कशासाठी यूज करतात? त्यातनं काहीतरी प्रॉफिट म्हणजे त्यातून त्यांना काहीतरी प्रॉफिट मिळतो की नाही? तर सेम ह्याचं कशाचं इलेक्ट्रिसिटीचं सेम आहे. जे काय डोमेस्टिक पर्पज साठी आपण इलेक्ट्रिसिटी घरामध्ये वापरतो त्यातून आपल्याला काय फायदा आहे का? किंवा आपल्या इलेक्ट्रिसिटीवर बिलवर जीएसटी वगैरे कधी तुम्ही बघितलंय का? जीएसटी लागलाय वगैरे असं कधी बघितलंय का? नाही. आपल्याला जीएसटी किंवा टॅक्स वगैरे लागत नाही आपल्याला. तर जे काही कमर्शियल यूज मध्ये वापरतो आपण, जे काही कमर्शियल साठी वापरतो आपण, तर कमर्शियल मधनं त्यांना काय होतं? एक प्रॉफिट होतो. थोडाफार काय होतं? त्यांना प्रॉफिट होतो त्यातून. आणि ज्या काय इंडस्ट्रीसाठी वेगळ्या असतात लाईन आणि डोमेस्टिक साठी वेगळी इलेक्ट्रिसिटीचं चार्जेस असतात. मग जे काही डोमेस्टिक साठी यूज करतो त्याच्यामध्ये जीएसटी नसतो, टॅक्स नसतो. आणि जे काय आपण बाहेर वापरतो इलेक्ट्रिसिटी कशासाठी? इंडस्ट्रीमध्ये किंवा कमर्शियल यूज साठी, तर त्यामध्ये विथ जीएसटी असतो आणि प्लस त्याचे चार्जेस वेगळे असतात. त्याचे चार्जेस का वेगळे असतात? तर कारण की त्यातून ते काहीतरी प्रॉफिट कमवणार आहे. त्यांचा टर्नओव्हर अकॉर्डिंग टू टर्नओव्हर त्यांचे म्हणजे त्यांना बल्कमध्ये इलेक्ट्रिसिटी पाहिजे असते त्यामुळे त्यांचे चार्जेस काय असतात? जास्त असतात. क्लिअर झाला डाऊट हा ओंकार?
येस मॅम. स्वप्नील, त्यांनी पण सांगितलेलं उत्तर बरोबर होतं की लाईन वाईज म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ लाईन यूज करतो आपण इंडस्ट्रीमध्ये. मग त्या लाईन पूर्ण चालवण्यासाठी एक बल्क अमाऊंट मध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी परचेस करतात ते, आणि त्यानुसार त्यांचे जे काही रेट आहेत ते बिलावर वेगळे असतात आणि आपले डोमेस्टिकचे असतात ते वेगळे असतात. आणि आपला सुद्धा बघितला तर 3 रुपये आहे सध्या एका युनिटला, आणि जर 100 युनिटच्या पुढे गेलं तर आपला सुद्धा रेट चेंज होतो, 7 रुपये होतो, म्हणजे डबलच होतो परत. आणि आता इंडस्ट्रीचा रेट बघितला तर एका युनिटला 12 रुपये आहे आणि आपला घरातला किती आहे, 3 रुपये आहे. तर अकॉर्डिंग टू त्यात जीएसटी ऍड होतं, त्यांचं प्रॉफिट जे असतं त्याच्यानुसार त्यांनी त्यांचे चार्जेस वेगळे बनवलेले असतात. आता बघा नेक्स्ट, द पॉवर डिमांड ऑफ डिफरंट कन्झ्युमर्स व्हॅरी इन अकॉर्डन्स विथ देअर ऍक्टिव्हिटीज. हे बघितलं. नेक्स्ट, द रिझल्ट ऑफ दिस व्हॅरिएशन इन डिमांड इज दॅट लोड ऑन पॉवर स्टेशन इज नेव्हर अँड द कॉन्स्टंट रादर इट व्हॅरीज फ्रॉम टाइम टू टाइम अँड दिस इज डेली कर्व. आता हा जो दाखवलाय आपण तो डेली कर्व दाखवलाय. डेली कर्व मध्ये काय येणार, टायमिंग येणार तुमचं किती टायमिंग, 12 वाजल्यापासून स्टार्ट होते मिडनाईट पासून, 2, 4, 6, 8, 10, 12 नोंद झाली दुपार, नंतर दुपारचे 2, 4, इव्हिनिंगचे 6, 8, 10 आणि परत 12 रात्रीचे. तर हे किती आवर्स झालं, 24 आवर्स झालं. आणि लोड इन मेगावॅट आहे, हा लोड इन मेगावॅट आहे. तर 2 मेगावॅट, 4 मेगावॅट, 6 मेगावॅट, 8 मेगावॅट आणि 10 मेगावॅट. तर ह्याच्यावरून काय कळतंय तुम्हाला, तर 12 वाजता किती एनर्जी आपण वापरला, लोड वापरला, एक्झॅक्ट 6 इव्हिनिंगच्या 6ला किती लोड वापरला, किंवा रात्री 12 वाजता लोड किती होता. तर हे ह्याच्यावरून काय होतंय आपल्याला क्लिअर होतंय. म्हणजे व्हॅरिएशन ऑफ लोड ऑन पॉवर स्टेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला कशावरून कळते, लोड करून कळते. नेक्स्ट, डिफरंट लोड्स आपण बघितले. व्हॉट इज मीन बाय डेली लोड, व्हॉट इज मीन बाय डेली लोड. डेली लोड मध्ये काय येणार तुमचे, डेली लोड मध्ये काय येणार, अवर्स येणार आणि एका साईडला काय येणार, लोड येणार. तर त्याला काय म्हणायचं, डेली लोड. डेली लोड जो काय आपण डोमेस्टिक पर्पज साठी वापरतो. मंथली लोड, मंथली लोड कसा येणार, मंथली लोड तर जे काय मंथ मध्ये आपण पूर्ण वापरतो लोड त्याला म्हणतो मंथली लोड. अॅन्युअल लोड वर्षाचा, इयरली जो आपण कॅल्क्युलेट करतो त्याला अॅन्युअली लोड म्हणतो. आता डोमेस्टिक लोड घरामध्ये यूज करतो आपण, कमर्शियल बाहेर रेस्टॉरंटमध्ये, शॉपमध्ये यूज करतो. इंडस्ट्रियल लोड स्मॉल स्केल, लार्ज स्केल असेल. बेस लोड जो काही फिक्स्ड लोड आपल्याला लागतो त्याला आपण काय म्हणतो, बेस लोड. आणि पीक लोड म्हणजे जे हायेस्ट सगळ्यात जास्त लोड ज्यावेळी वापरतो आपण त्याला काय म्हणतो, पीक लोड. सो दीज आर द डिफरंट लोड्स, डेली लोड, मंथली लोड, annual load, domestic load, commercial load, industrial load, base load and peak load. आता what is mean by domestic load? So domestic load consists of light, fan, our refrigerator, heater, television. म्हणजे आपण जे काय घरात यूज करतो ते काय आलं, डोमेस्टिक लोड मध्ये आलं. नेक्स्ट, कमर्शियल लोड मध्ये काय आलं, जे काय दुकानातले लाईट असतील, फॅन असतील, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतील, किंवा रेस्टॉरंट मधले एसी असतील, ते कशामध्ये येते, कमर्शियल लोड मध्ये येते. आणि जे काही कमर्शियल लोड जे आहे त्याच्यामध्ये लोड अवर्स जे असतात, सगळ्यात जास्त लोड केव्हा वापरतो तर आपण सकाळी वापरतो, म्हणजे दिवसा अडेला जास्त आपण वापरतो कमर्शियल लोड. नेक्स्ट, इंडस्ट्रियल लोड. तर इंडस्ट्रियल लोड वेगवेगळ्या ह्याच्या नुसार बदलतो, डिमांड नुसार. आता मॅग्निट्यूड ऑफ इंडस्ट्रियल लोड डिपेंड्स अपॉन टाइप ऑफ इंडस्ट्री. एक स्मॉल स्केल असेल, लार्ज स्केल असेल किंवा मीडियम स्केल असेल. स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तर त्याचा लोड 25 किलोवॅट अप टू असतो. मीडियम स्केल असेल तर 25 to 100 किलोवॅट आणि लार्ज स्केल असेल तर अबो 500 किलोवॅट असतो. आणि जे काय आहे इंडस्ट्रियल लोड तो काय जनरली नॉट वेदर डिपेंडंट, म्हणजे हवामानानुसार त्यांचा जो काही लोड आहे तो बदलत नाही. पण आपला डोमेस्टिक लोड आहे तो हवामानानुसार बदलतो. समर असेल तर आपण जास्त फॅनचा यूज करतो, कूलर चालू करतो, एसी चालू करतो. जर विंटर असेल तर हे सगळं बऱ्यापैकी बंद राहतं. म्हणून आपला जो सीझनल लोड आहे कुठला, डोमेस्टिक. पण इंडस्ट्रियल लोड हा सीझनल किंवा वेदर डिपेंड लोड नाहीये. नेक्स्ट आहे तो म्युनिसिपल लोड. म्युनिसिपल लोड कन्सिस्ट ऑफ स्ट्रीट लाइटनिंग, पॉवर रिक्वायर्ड फॉर द वॉटर सप्लाय. सकाळ सकाळ आपल्या नगरपालिकेचं पाणी येतं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा लोड त्यांना लागतो. किंवा रात्री स्ट्रीट लाईट जे लागतात संध्याकाळी, संध्याकाळी 7 पासून सकाळी 6 पर्यंत, तर तो म्हणजे काय झाला, म्युनिसिपल लोड झाला. आता इरिगेशन लोड. इरिगेशन लोड मध्ये इलेक्ट्रिक पॉवर फॉर पंप ड्रिव्हन बाय मोटर. म्हणजे आपलं इरिगेशन लोड म्हणजे काय माहिती का, इन जनरल तर आपल्याला जे आपण पाणी यूज करतो, कुठं शेतामध्ये वगैरे पाणी सोडतात बघा काय काय वेळी,
म्हणतो की नाही आपण इकडचं पाणी आलं तिकडचं पाणी आलं शेताला द्यायला, तर तो पण इरिगेशन लोड मध्येच मोडतो आपण. तो एखाद्या वेळेस नाईटला वगैरे ते सप्लाय करतात, पाणी सोडतात, तर तो म्हणजे काय झाला, इरिगेशन लोड. ट्रॅक्शन लोड मी सांगितलं तुम्हाला, रेल्वे वगैरे चालतात त्यावेळी जो मॉर्निंगचा एक लोड आणि इव्हिनिंगचा एक लोड आहे. ज्यावेळी रेल्वे चालत असेल मॉर्निंगला, त्यावेळी आपण ऑफिसला जातो, त्यामुळे त्यावेळेचा लोड, ट्रॅक्शन लोड जास्त असतो. आणि ज्यावेळी परत आपण ऑफिसमधून माघारी घरी येतो, त्यावेळी पण रेल्वेचं टायमिंग म्हणजे रेल्वे जास्त असतात, त्यामुळे ट्रॅक्शन लोड हा एक मॉर्निंग आणि एक इव्हिनिंगला जास्त असतो. तरी ट्रॅक्शन लोड. अप टू दिस एनी डाऊट? अप टू दिस एनी डाऊट? आता टाइप्स ऑफ लोड कर्व्ह. आता आपण आपल्याला काय बघायचंय की कोणते कोणते टाइप्स आहेत लोड कर्व्हचे. लोड कर्व्ह बघितला आपण मागे आता, जो काही व्हॅरी होतो टाइम नुसार, म्हणजे लोड जर आपण बघितला आणि टाइम बघितला तर त्याचं व्हॅरिएशन होतं अकॉर्डिंग टू द ऍक्टिव्हिटी. आता व्हॉट इज मीन बाय डेली लोड कर्व्ह? आता डेली लोड कर्व्ह म्हणजे काय, लोड व्हॅरिएशन ड्युरिंग द होल डे. एक दिवस मी 24 तासाचा घेतलाय, त्याच्यामध्ये जे काय व्हॅरिएशन होते लोडचं, तो म्हणजे झाला डेली लोड कर्व्ह. आणि मंथली लोड कर्व्ह म्हणजे काय, द लोड कर्व्ह ऑब्टेन फ्रॉम द डेली लोड कर्व्ह. आता बघा, कन्फ्युज होऊ नका. डेली लोड कर्व्ह म्हणजे काय म्हणते मी, ड्युरिंग द होल डे, आवर्स कन्सिडर करतोय आपण डेली लोड मध्ये. आणि आता मंथली लोड मध्ये मी काय कन्सिडर करणार आहे, पूर्ण सगळे डेज कन्सिडर करणार आहे, डेली लोड सगळे कन्सिडर करणार आहे, आणि एक मंथ तयार होणार आहे आपला. म्हणून त्याला काय म्हणायचं, मंथली लोड कर्व्ह. जो कर्व्ह ऑब्टेन फ्रॉम अ डेली लोड कर्व्ह होतो. डेली लोड कर्व्ह ऑब्टेन फ्रॉम द मंथली लोड कर्व्ह. म्हणजे मंथली लोड कर्व्ह जो आहे तो कशापासून ऑब्टेन होतो, डेली लोड कर्व्ह पासून. आता इयरली लोड कर्व्ह मला काढायचा आहे, मग तो कशापासून होणार ऑब्टेन, इयरली लोड कर्व्ह. इयरली लोड कर्व्ह ऑब्टेन फ्रॉम द मंथली लोड कर्व्ह. म्हणजे सगळे मंथ्स काय करणार मी, त्या इयर मधले कंबाईन करणार आणि त्याच्यावरून काय काढणार, इयरली लोड कर्व्ह काढणार. आणि मंथली लोड कर्व्ह काढायचा असेल तर सगळे डेज त्या मंथ मध्ये जे आहेत, सगळे लोड ज्या त्या मंथ मध्ये जे, आता सपोज आताचा मागचा महिना कुठला गेला, मे, तर मे मधले सगळ्या डेजचे जे काय आहेत डेली, सगळ्या डेजचे 30 डेजचे 31 डेजचे जे काय आहेत ते कंबाईन केल्यानंतर मला काय मिळणार, मंथली लोड कर्व्ह. आणि डेली म्हणजे दिवसा 24 तासाचे जे काही सगळे पूर्ण आवर्स असतील त्याचे मी कंबाईन केल्यानंतर मला काय मिळणार, डेली लोड कर्व्ह. तर डिफरन्स काय आला, व्हॉट इज मीन बाय डेली लोड कर्व्ह, व्हॉट इज मीन बाय मंथली लोड कर्व्ह, अँड व्हॉट इज मीन बाय इयरली लोड कर्व्ह. आता लोड ड्युरेशन कर्व्ह, लोड ड्युरेशन, आता लोड कर्व्ह वेगळं आणि लोड ड्युरेशन कर्व्ह वेगळं. लोड ड्युरेशन कर्व्ह मध्ये काय असतं, फक्त टाइम किती तुमचा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण त्यामध्ये ड्रॉ करतो. ते पुढे बघू आपण. आता इथपर्यंत कळालं तुम्हाला, हे सेम आहे एक्झाम्पल, तेच मागचीच हे आहे, डेली लोड कर्व्ह हा दाखवलेला आहे, हा जो आहे तो. आता नेक्स्ट, importance of daily load curve. LC means daily load curve. Importance of daily load curve. So daily load curves have attained a great importance in a generation as they supply following information. आता बघा, फर्स्ट काय, the daily load curve shows the variation of load on power station during different hours of the day. आता डिफरंट अवर्स म्हणजे काय, सकाळी असेल, इव्हिनिंगला असेल, दुपारी किंवा संध्याकाळी, अशा डिफरंट टायमिंगला तुम्हाला डेली लोड कर्व्ह काय करते, व्हेरिएशन ऑफ लोड किंवा किती झालं, कसं झालं हे सांगते डेली लोड कर्व्ह. द एरिया अंडर द डेली लोड कर्व्ह गिव्स द नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड इन अ डे. एरिया अंडर डेली कर्व्ह शोज द व्हेरिएशन ऑफ लोड ऑन पॉवर स्टेशन. जे काय व्हेरिएशन होते लोडचं पॉवर स्टेशनवर ड्युरिंग डिफरंट अवर्स ऑफ द डे. कळालं. नेक्स्ट, द एरिया अंडर द डेली लोड कर्व्ह गिव्स द नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन अ डे. दिवसाला किती युनिट जळालं तुमचं हे पण काय सांगते डेली लोड कर्व्ह, तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पण देते. नेक्स्ट, युनिट जनरेटेड पर डे इज इक्वल टू, युनिट्स दिवसाचे किती जळाले इज इक्वल टू एरिया अंडर डेली लोड कर्व्ह इन किलोवॅट अवर्स असेल. एरिया अंडर डेली लोड कर्व्ह जो असतो तेच म्हणजे काय आहे, युनिट्स जनरेटेड पर डे. एका दिवसाचे युनिट्स किती जळाले हे कसं कळणार आहे तुम्हाला डेली लोड कर्व्ह वरून, तर त्याच्या अंडर जो काही एरिया आहे, एरिया अंडर डेली लोड कर्व्ह, त्याच्यावरून तुम्हाला काय कळणार आहे, युनिट्स किती जनरेट झाले पर डे ला.
नंतर ना हायेस्ट पॉइंट ऑन द डेली लोड कर्व रिप्रेझेंट द मॅक्झिमम डिमांड ऑन द स्टेशन ऑन दॅट डे. सपोज आज आपलं थर्सडे आहे आणि थर्सडेला दुपारी 2 वाजता सगळ्यात जास्त मॅक्झिमम आपण काय केलं, इलेक्ट्रिसिटी वापरली किंवा लोड वापरला म्हणून आपण इन टर्म्स ऑफ लोड आपण बोलतोय तर लोड वापरला, तर तो काय झाला, द हायेस्ट पॉइंट ऑन डेली लोड कर्व रिप्रेझेंट द मॅक्झिमम डिमांड ऑन द स्टेशन ऑन दॅट डे. आता बघा तिथं सगळ्यात सांगा हायेस्ट डिमांड किती आहे आणि कोणत्या, म्हणजे टाइम किती आहे आणि किती आहे, एनीवन कोणत्या टायमिंगला हायेस्ट डिमांड आहे ह्या ग्राफ वरून. लोडची हायेस्ट डिमांड 6 हे 6 AM आहे, AM नाही हो, हे इथलं 6 आहे ते PM आहे. हे नोंद झाली ना 12ची, इथं नोंद झाली म्हणजे दुपार झाली इथं, परत हे दुपारचे 2 वाजले, हा 4 वाजले, इथं 6 वाजले, नोंद म्हणजे इव्हिनिंगचे 6 वाजलेत. आता इव्हिनिंगचे 6 वाजलेत, इथं मला दिसतंय का, इथं पॉइंट मी रेड कलर मध्ये गोल केलाय बघा, ह्या पॉइंटला इथं जो पॉइंट आहे इथं तो किती आहे, 6 मेगावॅट आहे. तर मग ह्याच्यावरून तुम्हाला काय कळतंय, इव्हिनिंगच्या 6 वाजता 6 मेगावॅट लोड होता. हे कळतंय की नाही कळतंय, कळतंय. म्हणजे हा कुठला झाला, मॅक्झिमम लोड झाला. दिवसातला मॅक्झिमम लोड किती वाजताचा झाला, 6 वाजताचा झाला. इव्हिनिंगच्या 6 ला दिवसाचा मॅक्झिमम लोड होता, हे कळतंय तुम्हाला त्यावर. म्हणजे द एरिया अंडर डेली लोड कर्व, सॉरी, द हायेस्ट पॉइंट ऑन डेली लोड कर्व रिप्रेझेंट द मॅक्झिमम डिमांड त्यावेळी झाली. किती वाजता, इव्हिनिंगच्या 6 वाजता किती होती, सगळ्यात जास्त डिमांड होती ऑन द स्टेशन ऑन दॅट डे, त्या दिवशीच्या डेला. सपोज तो गुरुवारचा प्लॉट केलेला असेल तर गुरुवारी इव्हिनिंगला 6 वाजता सगळ्यात जास्त लोड होता. किती होता लोड, तर 6 मेगावॅट लोड होता. नेक्स्ट, आणि ते 6 मेगावॅट इज इक्वल टू हाऊ मच किलोवॅट, मला किलोवॅट मध्ये परत कन्वर्ट करायचंय, तर किती येणार, 6 इंटू 6 मेगावॅट आहे हे, हा 6 मेगावॅट आहे हे, मला आता परत किलोवॅट मध्ये लागतं एक्झाम्पल मध्ये. तर 6 मेगावॅट इज इक्वल टू हाऊ मच किलोवॅट, 10⁻³ 6 into 10 raised to 3. 10⁻³ बाकीच्या ना कळतंय का, 6 मेगावॅट इज इक्वल टू 6 इंटू 10⁻³ किलोवॅट होते. तर नेक्स्ट काय आता, द एरिया अंडर डेली लोड कर्व, जो काही एरिया आहे अंडर डेली लोड कर्व डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ अवर्स गिव्स द, कुठला लोड आपला आपण बघितलं काल, कोणता लोड घेतो आपल्याला, सपोज अवरेज लोड काढायचंय मला, तो इथं फॉर्म्युला दिलाय बघा, अवरेज लोड इज इक्वल टू एरिया अंडर डेली लोड कर्व डिवायडेड बाय 24 आवर्स, नाही नंबर ऑफ अवर्स म्हणायचं, काय नंबर ऑफ अवर्स. तर अवरेज लोड इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घ्या प्लीज. आता इथून कंझ्युम केलेले आवर्स का, हा कंझ्युम केलेले आवर्स, करेक्ट. कंझ्युम केलेले जे काही आवर्स आहे ते एरिया अंडर डेली लोड कर्व डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स. इथे नंबर ऑफ आवर्स किती असतील तेवढे, इथं कंझ्युम केलेले नाही, तुम्ही कुठं म्हणताय कंझ्युम केलेली, ओंकार 24 आवर्स, हा 24 आवर्स. आता बघा इकडं, इथं किती आहेत, किती आवर्स आहेत इथं, 12 मिडनाईट पासून 12 पर्यंत, म्हणजे 24 आवर्स झाले ना. सपोज ग्राफ माझा इथपर्यंतच असला असता सपोज, तर नंबर ऑफ आवर्स जेवढे आहेत तेवढे कंझ्युम केलेले नाही, नंबर ऑफ आवर्स जेवढे असतील तेवढे तिथं त्या लोड कर्व मध्ये. सपोज शक्यतो 24 आवर्सच असतात, पण तरी पण लिहिताना आपण फॉर्म्युला लिहायचा 24 आवर्स किंवा नंबर ऑफ आवर्स म्हणू शकता तुम्ही. त्या कळालं, लेक्चर संपत आलं तरी जॉईनच होते. तर नेक्स्ट, आता बघा हा फॉर्म्युला प्लीज राईट डाऊन द फॉर्म्युला. अवरेज लोड इज इक्वल टू एरिया अंडर डेली लोड कर्व, डिवायडेड बाय 24 आवर्स किंवा नंबर ऑफ आवर्स. आपण इकडं चॅप्टर नंबर 2 मध्ये आपण बघितलं होतं अवरेज लोड, एरिया अंडर लोड कर्व म्हणजे एनर्जी कंझ्युम्ड इन 24 आवर्स. ओंकार, एरिया अंडर लोड कर्व म्हणजे काय, एनर्जी किती कंझ्युम्ड केली 24 आवर्स मध्ये ते, आणि खालचं आहे ते नंबर ऑफ आवर्स, मग किती आहेत ते 24 आवर्स आहे. ओके मॅम.
बाकीच्या नकळाला का इथपर्यंत? कुणाला काही डाऊट? रोल नंबर 1 to 11 एनी डाऊट मुलींमध्ये? रोल नंबर 1 2 3 4 अप टू No, ma'am. 11 कळालंय No सगळ्यांना? problem. सगळ्या मुलींना कळालं इथपर्यंत? Yes, ma'am. तेजश्री, ma'am. दिव्या, ओके. Yes, ma'am. आता इम्पॉर्टन्स ऑफ डेली कर्व झालं. त्याचा फॉर्म्युला बघितला, अवरेज लोड इज इक्वल टू एरिया इन किलोवॅट अंडर डेली कर्व किंवा त्याला कंझ्युम एनर्जी दिवसाची किती झाली डिवायडेड बाय नंबर ऑफ आवर्स बघितलं. नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ डेली लोड कर्व. आता ह्यामध्येच अजून कंटिन्यू. द रेशो ऑफ एरिया अंडर द लोड कर्व, सॉरी, the ratio of area under the load curve to the total area rectangle in which it is contained gives the load factor. आता मला लोड फॅक्टर काढायचं आहे. तर the load curve helps the selecting the size and number of generating units. लोड कर्व काय हेल्प करते आपल्याला? सिलेक्टिंग द साइज अँड नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स किती जनरेट झाले ते मिळवण्यासाठी आपल्याला हेल्प करतं. द लोड कर्व हेल्प्स इन प्रिपेअरिंग द ऑपरेशन शेड्यूल ऑफ द स्टेशन. एखाद्या स्टेशनचं आपल्याला ऑपरेशन शेड्यूल करायचे तर आपण लोड कर्वचा यूज करू शकतो. आता बघा, लोड फॅक्टर इज इक्वल टू अवरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड. मॅक्झिमम डिमांड किती आहे आणि त्याचा अवरेज लोड किती आहे, त्याचं काय येणार? डिवाइड, काय म्हणायचं, भागाकार. अवरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड इज इक्वल टू लोड फॅक्टर. किंवा अवरेज लोड कसा? अवरेज लोड इंटू 24 आवर्स. अवरेज लोड किती? 24 आवर्सचा आणि मॅक्झिमम डिमांड 24 आवर्सची, म्हणजे इज इक्वल टू एरिया अंडर डेली लोड कर्व डिवायडेड बाय टोटल एरिया ऑफ रेक्टँगल इन विच द लोड कर्व इज कंटेंड. पण सगळ्यात हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा, अवरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड म्हणजेच काय झाला? लोड फॅक्टर झाला. नेक्स्ट लोड फॅक्टर बघतोय आपण, अवरेज लोड टू द मॅक्झिमम लोड. आता बघा, लोड फॅक्टर बघतोय आपण. तर व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लोड फॅक्टर? आता बघितलं आपण. व्हॉट इज द फॉर्म्युला? द रेशो ऑफ अवरेज लोड टू द मॅक्झिमम लोड, म्हणजेच लोड फॅक्टर. कळालं हे? आता ह्या लोड फॅक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेली लोड फॅक्टर इफ पीरियड ऑफ टाइम is a day. If the time is in month, the load factor is called monthly load factor. And similarly, year load factor. जर suppose year मध्ये तुम्ही if the time is in year, the load factor is called as yearly load factor. If the time is in month, then load factor is called monthly load factor. And when the time is in day, तर daily load factor. म्हणजे अकॉर्डिंग टू म्हणजे तुमचं मंथ आहे का, इयर आहे का, डे आहे, त्याच्यावरून त्या फॅक्टरला नाव दिलं जातं डेली लोड फॅक्टर, मंथ लोड फॅक्टर आणि इयरली लोड फॅक्टर. आता लोड फॅक्टर इज ऑलवेज लेस दॅन युनिटी. जो काही लोड फॅक्टर तुम्ही काढाल, एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकतो आपण, लोड फॅक्टर तुमचा लेस दॅन युनिटी, एक पेक्षा कमी यायला पाहिजे जो काय कॅल्क्युलेट कराल तुम्ही. आता फॉर इकॉनॉमिकल पॉइंट ऑफ व्ह्यू लोड फॅक्टर शुड बी मॅक्झिमम and this is useful only for base load power plant, and in case of peak load power plant load factor will be minimum. जर पीक लोड पॉवर प्लांटचा आपण लोड फॅक्टर काढत असेल तर तो मिनिमम असणार आहे, आणि जर आपण इकॉनॉमिकल पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर तो मॅक्झिमम असणार आहे. हे झालं लोड फॅक्टर, रिलेटेड टू द लोड फॅक्टर. आता नेक्स्ट please write down the formula of load factor is equal to average load divided by maximum demand. Average load divided by maximum demand. Please write down. हे सगळंच लिहा नोटबुक मध्ये व्यवस्थित. ग्रीन लाईन मध्ये आहे ना जे काही फॉर्म्युले ते.
ओके, नेक्स्ट प्लीज गिव्ह द हेडिंग लोड ड्युरेशन कर्व. हेडिंग टाकून ठेवा लोड ड्युरेशन कर्व. बघा आता लोड कर्व बघितला आपण, आता लोड ड्युरेशन कर्व मध्ये काय असतं. सो द लोड ड्युरेशन कर्व इज अन अरेंजमेंट ऑफ ऑल लोड लेवल इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे त्यामध्ये फक्त लोड कन्सिडर केलाय की किती वाजता किती लोड होता, आणि तो कसा लावला आपण, डिसेंडिंग ऑर्डरनी लावला. तर कसा लावला आणि कसा आहे ते आपण म्हणजे कंपॅरिझन बघू आपण. द एरिया अंडर द लोड कर्व रिप्रेझेंट द एनर्जी डिमांडेड बाय द सिस्टीम. किती एनर्जी डिमांड केलेली आहे सिस्टीमने, हे कशावरून कळतं, आपल्या लोड ड्युरेशन कर्व वरून कळतं. अँड इट कॅन बी युज्ड इन इकॉनॉमिकल डिस्पॅचिंग, सिस्टीम प्लॅनिंग अँड रिलायबिलिटी इव्हॅल्युएशन. तर हे कशासाठी यूज करतो आपण, एखादं सिस्टीम प्लॅनिंग करण्यासाठी किंवा रिलायबिलिटी इव्हॅल्युएशन साठी आपण लोड ड्युरेशन कर्व यूज करतो. अँड इट इज मोर कन्व्हिनियंट टू डील विथ दॅन द लोड कर्व. इट इज मोर कन्व्हिनियंट टू डील विथ इट दॅन द लोड कर्व. म्हणजे लोड कर्व पेक्षा हा मोर कन्व्हिनियंट आहे स्टडीसाठी. तर बघा आता लोड ड्युरेशन कर्व कसं आहे, आता बघा कळते का तुम्हाला. सॉरी केव्हा येते. हा आता बघा, हा जो पहिला डायग्राम दिसते ती कोणती आहे, लोड कर्व आहे. आणि आता आपण शिकतोय तो जो पॉइंट आहे आपला आता तो लोड ड्युरेशन कर्व आहे. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लोड ड्युरेशन कर्व आणि लोड कर्व. प्लीज कॉन्सन्ट्रेट, हा सगळ्यांनी प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. पहिली डायग्राम एक्स ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर काय आहे, टाइम ऑफ द डे, 12च्या मिडनाईट पासून 24 आवर्स पर्यंत घ्या. आता ते 12-12चं कन्फ्युजन पण नको. 12, 4, 8, 12, 16, 20, 24. किंवा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पण लिहू शकता 12, 4, 8, 12 नून परत 1, 2, 3 परत 12 पर्यंत लिहू शकता. मग दिस इज टाइम ऑफ द डे. नेक्स्ट इथं लोड इन मेगावॅट 0, 5, 10, 15, 20 आणि 25. हा मला काय करायचं आता, लोड कर्व काढायचा ह्याचा. तर लोड कर्व म्हणून काय काढलं मी आता, पहिला 12 वाजता, रात्रीच्या 12 वाजता किती होता लोड, 5 मेगावॅट. 5 मेगावॅट कधी होता, रात्रीच्या 12 वाजता. तो कॉन्स्टंट राहिला अप टू 4 AM. तो काय राहिला, कॉन्स्टंट राहिला. म्हणजे 12 ते 4 म्हणजे किती झालं इथं, किती झाले, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 म्हणजे किती आवर्स कॉन्स्टंट राहिला, 4 आवर्स कॉन्स्टंट राहिला. 4 आवर्स कॉन्स्टंट राहिला. परत 4 वाजता काय झालं, लोड कितीला गेला आपला, 15 मेगावॅटला गेला. किती वाजता, सकाळच्या 4 वाजता पहाटे 15 मेगावॅटला. मग 4 ते 8 लोड काय राहिला, 15 मेगावॅट कॉन्स्टंट राहिला. किती आवर्स कॉन्स्टंट राहिला हा, 4 ते 8 म्हणजे किती आवर्स झाले, बोला लवकर, किती आवर्स झाले, 4 आवर्स झाले. नेक्स्ट आहे आता 8 वाजले, कितीचे 8 वाजले, हे सकाळचे 8 आहेत. सकाळचे 8 वाजले, अप टू 20 ला गेला लोड, कितीला गेला इथं, अप टू 20 किती पर्यंत राहिला, 16 पर्यंत. 16 म्हणजे किती झाले, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, 13, 14, 15, 16 म्हणजे किती आवर्स राहिला लोड कॉन्स्टंट, 8 आवर्स कॉन्स्टंट राहिला. आता नेक्स्ट आहे 16 म्हणजे किती वाजले, 13, 14, 15, 16 4 वाजले तिथं. 4 ते परत 24 म्हणजे लास्टच्या नाईटच्या 12 पर्यंत परत लोड किती झाला, अजून 5 म्हणजे कॉन्स्टंट राहिला, 5च आहे. म्हणजे इथं किती आवर्स, 16 ते 24 किती झाला, 16 ते 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 परत अजून 8 आवर्स. 8 hours. परत 8 आवर्स राहिला. आता बघा, मला आता ह्याच्यावरून काय काढायचंय, लोड ड्युरेशन कर्व काढायचंय. मग मी सेम ठेवणार, एक्स ऍक्सिस माझा सेम राहील, वाय ऍक्सिस माझा सेम राहील. वाय ऍक्सिस वर आपण काय केलाय, लोड घेतलाय मेगावॅट मध्ये. एक्स ऍक्सिस मध्ये टाइम घेतलाय, आवर्स ड्युरेशन.
मग आता मला सांगा सगळ्यात जास्त कुठे आहे लोड? सगळ्यात जास्त कुठे आहे? पहिल्या ह्याच्यात पहिलीच डायग्राम बघा, अजून सगळ्यात जास्ती कुठे लोड? हा, सगळ्यात जास्त कुठे लोड? प्लीज 8 ला 8 आवर्स. सॉरी 8 आवर्स नका बघू, इथं सगळ्यात जास्त लोड कुठे विचारले मी, म्हणजे वाय ऍक्सिस बघायचं आपल्याला. 20 20 करेक्ट 20. मग मी काय करणार? 20 प्लॉट करणार पहिल्या स्टार्टिंगला. म्हणजे हा एक्स ऍक्सिस ड्रॉ केला मी, वाय ऍक्सिस ड्रॉ केला, लोड ड्रॉ केले, टाइम ड्रॉ म्हणजे जे काही नंबर ऑफ आवर्स आहेत ते ड्रॉ केले. आता मी काय करणार? 20 ला ड्रॉ करणार. आता 20 किती आवर्स पर्यंत होता? 8 आवर्स पर्यंत होता. मग 0 to 8 मी काय केला? एक लाईन ड्रॉ केली 20 ला. तर 20 ला एक लाईन ड्रॉ केली. किती आवर्स पर्यंत आहे? 8 आवर्स पर्यंत. म्हणजे 0 to 8 इथं काय मी केलं? स्टॉप केलं. परत किती लोड आहे माझा सगळ्यात जास्त? 20 नंतर किती लोड आहे सगळ्यात जास्त? 15. 15 किती आवर्स साठी आहे? 4 आवर्स साठी आहे. नेक्स्ट 4 आवर्स साठी. मग 8 हा, मग मला 8 ते किती बघावं लागेल? 8 ते 12. 8 ते 12 मध्ये किती आवर्स येतात? 4 आवर्स येतात. हा, मग 15 ला मी काय केला? परत 15 ला इथे ड्रॉ केला 4 आवर्स साठी 12 पर्यंत. परत नेक्स्ट कुठला आहे? किती आवर्स आहेत नेक्स्ट? 5 साठी. आता 5 आवर्स साठी आहे. मग इथले 4 आवर्स पण 5 आहे आणि इथले 8 आवर्स पण 5 आहे. म्हणजे टोटल किती आवर्स आहेत? 8 आणि 4 12 आवर्स आहेत. म्हणजे इथून 12 पासून नंतर 12 आवर्स पर्यंत मी काय केलं? परत ड्रॉ केलं आणि हे तुमच्या लास्टचं मिळालं. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला डिरेक्टली काय कळतंय? किती लोड वॅट सगळ्यात जास्तीत जास्त लोड होता? 20 लोड होता. किती आवर्स साठी होता ते पण कळतंय. नेक्स्ट किती होता? 15 आवर्स 15 मेगावॅट होता. किती आवर्स होता? 4 आवर्स होता. ह्याच्यावरून पण कळतंय. आणि सगळ्यात कमी किती होता? 5 मेगावॅट होता. आणि किती आवर्स होता? तर 12 आवर्स होता. 8 आणि 4 12. तर हा असा ग्राफ काढायचा. कसा? लोड ड्युरेशन कर्व मध्ये फक्त डिसेंडिंग ऑर्डर लक्षात ठेवायची. म्हणजे जो काय लोड कर्व मधली सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे लोडची ती पहिल्यांदा प्लॉट करायची. नंतर त्याच्यानंतर सेकंड, नंतर कमी असलेली, त्याच्यानंतर अजून कमी असलेली, म्हणजे सगळ्यात मोठी आधी ड्रॉ करायची आणि डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे कळतंय ना? सगळ्यात मोठं, मग थोडं लहान, मग लहान आणि मग सगळ्यात लहान, म्हणजे ह्याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणतात. कळालं का हे? हे कळालं तर पुढचं कळतंय, अदरवाईज नाही. कळालं का हे? हॅलो. येस मॅम. आता कुणाला कळालं नसेल तर अजून एकदा बघा. बघा आता करंट स्लाइड. आपल्याला लोड ड्युरेशन कर्व बघायचंय. तर लोड ड्युरेशन कर्वच्या आधी लोड कर्व आपल्याला ड्रॉ केलेला आहे. आपण कशावरून ड्रॉ केलेला आहे? नंबर ऑफ आवर्स दिलेले आहेत आपल्याला, लोड दिलाय, त्याच्यानुसार आपण लोड कर्व ड्रॉ केलाय. तर लोड कर्व ड्रॉ करून लोड ड्युरेशन कर्व कसा ड्रॉ करायचा हे आपल्याला आता बघायचंय. तर लोड ड्युरेशन कर्व मध्ये डिसेंडिंग ऑर्डर नुसार आपल्याला जो काही लोड आहे तो दाखवायचा पहिल्यांदा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याच्यावरून काय कळतंय? डायरेक्ट किती नंबर ऑफ आवर्स पण कळतात आणि डिसेंडिंग सगळ्यात जास्त केव्हा होता, कमी केव्हा होता आणि मीडियम केव्हा होता हे पण लगेच कळतंय. ह्यात कसं शोधावं लागतंय तसं ह्यात डायरेक्टच डिसेंडिंग ऑर्डरने आपण काढतो लोड ड्युरेशन कर्व मध्ये. मग पहिल्यांदा एक्स ऍक्सिस इकडचा हा वाय ऍक्सिस आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघायचं कितीला सगळ्यात जास्त? 20 ला आहे. 20 सगळ्यात जास्त लो मेगावॅट मध्ये आहे. किती तास आहे हा? 20 किती तास आहे? 8 ते 16. किती आवर्स आहे? 8 ते 16 म्हणजे 8 आवर्स आहे. मग इकडे लगेचच ड्रॉ करायचा 8 आवर्स साठी 20. परत 15 किती? 4 आवर्स साठी. परत हा 5 12 आवर्स साठी. म्हणजे टोटल ह्याच्यावरून एनर्जी कंझ्युम पण किती झाली कळते आणि सगळ्यात हायएस्ट पॉवर स्टेशन केव्हा यूज केलं किंवा कोणत्या टायमिंगला यूज केलं, किती मेगावॅट एनर्जी झाली
ते पण ह्यामध्ये कळते. तर हे झालं लोड ड्युरेशन कर्व. नेक्स्ट बघू आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघू. मॅम एकदा रिपीट करा की. काय करू? आजचा जो पार्ट शिकवला ना हा. डायग्रामचा ते रिपीट करा की एकदा. डायग्रामचा आत्ताचा. हो येस. हा, एक मिनिट. हाच ना? हा वालाच ना? हो मॅम. हा, ओके. आता बघा, आपल्याला एक्झाम्पल येणार आहेत. तर एक्झाम्पल कसे असणार आहेत? लोड कर्व तुम्हाला काढायचा असेल किंवा त्यांनी नंबर ऑफ अवर्स दिले असतील, लोड किती आहे दिला असेल, त्याच्यावरून आपण प्लॉट करायचंय. मग सपोज आता एखादं फॉर एक्झाम्पल घ्या की त्यांनी दिलंय पहिलं स्टार्टिंग आता सगळ्या 12 ते 4 दिले टायमिंग आणि इकडे दिले 5 मेगावॅट. आता सपोज अजून तुम्हाला कळण्यासाठी सांगते मी. आता सपोज एक टेबल दिलाय. आता ह्या टेबलमध्ये इकडे दिले 12 to 4 आवर्स, 12 to 4 आणि एनर्जी किती हे किलोवॅट मध्ये. लोड इकडे दिलाय लोड आणि इकडे दिलाय टाइम. हे टाइम आहे आणि हा लोड आहे. तर लोड किती दिलाय? 12 ते 4 मध्ये किती लोड सांगा? 12 ते 4 मध्ये ओंकार किती लोड आहे? 5 मेगावॅट. 5 मेगावॅट. हा. नेक्स्ट 4 to 8. 4 to 8 किती आहे? 15. 15 आहे. नेक्स्ट 15. हा. नेक्स्ट 8 to 16 किती आहे? 20. 8 to 16 20. नेक्स्ट 16 to 24 किती आहे? 5 मेगावॅट. 5. 5. तर असा टेबल दिलेला असतो ऍक्च्युअल तुम्हाला एक्झाम्पल मध्ये. इकडे टाइम दिलेला असतो, इकडे लोड दिलेला असतो आणि ड्रॉ द लोड कर्व आणि लोड ड्युरेशन कर्व म्हणतात. मग मी काय करणार? एक्स ऍक्सिस काढणार, वाय ऍक्सिस काढणार. लोड ड्युरेशन लोड कर्व मला माहिती इकडे टाइम असतो, एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला लोड मी घेतला. एक्स ऍक्सिसला मी काय केलं? ह्याच्यानुसार 12, 4, 8, 12, 16, 20 जसं तुम्हाला इंटरव्हल तुमच्या अकॉर्डिंगली करा. कोणी 2चा डिफरन्स ठेवेल, कोणी 4चा ठेवेल, ऍज पर युअर कन्व्हिनियंट. नंतर मी इकडं लोड बघितला. लोड किती सगळ्यात कमी इथं? 5. म्हणजे मी 0 पासून स्टार्ट केली. 0, 10, 5, 10, 15, 20, 55 प्लॉट केला. आता नसता हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आहे, बाकी काहीच नाही ह्याच्यावर. मग परत मी काय केलं? 12 ते 4 बघितलं. 12 ते 4 इथं 12 ते 4 बघितलं. 5 ला ड्रॉ केला. इथं पॉइंट ड्रॉ केला. परत मी 4 ते 8 बघितलं. 15 आहे. 4 ते 8 ला 15 इथं ड्रॉ केला. इथं पॉइंट घेतला. परत 8 ते किती आहे? 8 ते 16 20 आहे. मग इथं जॉईन केला आणि नंतर 16 ते 24 आहे. मग 16 ते 24 ला काय केलं? 5. मग परत 5 ला अजून ड्रॉ केला आणि इथं संपवलं माझं. मग आता हे पॉइंट काय केले मी? हे फक्त पॉइंट काय केले मी? जोडले. जॉईन केलं. म्हणजे तुमचा काय तयार झाला? हा लोड कर्व तयार झाला. आता ह्या लोड कर्व वरून मला काय काढायचंय? लोड ड्युरेशन कर्व. मग लोड ड्युरेशन कर्व मला माहिती काय असतो? डिसेंडिंग ऑर्डर असतो. डिसेंडिंग ऑर्डर सगळ्यात आधी असते. मग मी परत काय केलं डिसेंडिंग ऑर्डर काढण्यासाठी? किंवा तुम्ही ह्याच्यावरून नाही बघायचं असेल तर ह्याच्यावरून बघा. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात जास्त कुठं आहे? 20 आहे आणि 8 आणि किती? 8 आणि 16 आहे. 8 आणि 16 म्हणजे किती आवर्स झाले? 8 ते 16 8 आवर्स झाले. तर मग 8 आवर्स साठी पहिल्या 0 to 8 मी काय केला? 20 ड्रॉ केला. इथं 20 अप टू 8. परत मी बघितला इथलं. परत इथं बघा किंवा इथं बघा, कुठेही बघा, नो प्रॉब्लेम. इथं बघितलं तरी सोपं जाईल. परत 20 नंतर इथं कशाचं आहे? 15 आहे. 15 किती ते किती आहे? 4 ते 8 आहे. मग म्हणून मी
परत ड्रॉ केला 15ला बघा इथं 15 इथं ड्रॉ केला मी परत. म्हणजे किती आवर्सला आहे संपलाय तो 4 ते 8 म्हणजे किती आवर्स मध्ये आहेत 4 आवर्स मध्ये आहे 4 म्हणजे 8 ते 12 8 ते 4 9 ते 10 10 ते 11 11 ते 12 4 आवर्स मध्ये इथं मी हा ड्रॉ केला. परत मी अजून बघितला किती लोड आहे कमीत कमी आता अजून राहिलेला 5 आहे. पण 5 हा लोड इथं पण आहे 12 ते 4 ला आणि इकडं पण आहे. म्हणजे इथं 4 आवर्स आहे आणि इथं 8 आवर्स आहे. म्हणजे टोटल आवर्स किती झाले 8 आणि 4 12 आवर्स. 12 12 आवर्स मी यूज केले. 12 12 आवर्स मी किती यूज केली एनर्जी लोड 5 मेगावॅट मी काय केला यूज केला. मग मी इथं परत काय इथं ह्या 12 पासून ते कुठपर्यंत दाखवलं कॉन्स्टंट ह्या 24 आवर्स मध्ये 24 हा 24 म्हणजे इथपर्यंत मी परत ही लाईन केली इथं मी आपलं संपलं इथं एंड झालं म्हणून इथं चालू नका मामा. नेक्स्ट तर इथं काय झालं 24 आवर्सला तुमचं संपलं लोड ड्युरेशन कर्व. मग ह्या लोड ड्युरेशन कर्व वरून काय कळतंय मग परत मी हे फक्त जॉईन केले. हे काय केले मी जॉईन केले टोटल आणि तुमचा काय तयार झाला लोड ड्युरेशन कर्व तयार झाला. कळतंय. आणि ह्या डॉटेड हो लाईन मॅम म्हणजे आता हे 20 पर्यंत आहे ना तर मला हे 20 पर्यंत जायसाठी ह्या डॉटेड लाईन दाखवले तिथं 20 पर्यंत गेले. परत मला 15 घ्यायचं आहे 4 तासासाठी हे डॉटेड लाईन म्हणून दाखवलेलं आहे. दाखवा नाही दाखवा फरक पडत नाही हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कळालं इथपर्यंत आता ह्यात काय डाऊट आता नो मॅम अंडरस्टूड अंडरस्टूड ओके. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम रोहित कळालं. येस मॅम. बाकी ज्योती पाटील कळालं. पूजा कळालं. हा येस मॅम. प्रज्वल बागल कळालं का प्रज्वलला कळालं तर सगळ्यांना कळालं. कळालं का प्रज्वल प्रज्वल हा बनसोडे एनी डाऊट शंकर बनसोडे हँड रेज केला म्हणून विचारते. ओके गिव्ह द अटेंडन्स थँक्यू अटेंडन्स द्या.